यशोदाताई देवाची पूजा करत होत्या. तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलाचा मुकेशचा ओरडण्याचा आवाज आला. तो त्याच्या बायकोला प्रियाला म्हणत होता की, ए गावंढळ बाई, हे काय केलंस तू? अडाणी ते अडाणीच राहणार तू, असं म्हणत त्याने एक कानाखाली तिला लावली. प्रिया घाबरलेल्या आवाजात म्हणाली, माफ करा, मला बाळाचा हात लागला म्हणून थोडंसं पाणी सांडलं. मुकेश म्हणाला, तुझ्या माफी मागण्याने माझी भिजलेली पॅन्ट सुकणार आहे का? मला अगोदरच जायला उशीर झाला आहे आणि वरून हे आगाऊ काम झालं आहे. तुला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही ना? घर सांभाळता येत नाही ना, मुलांना सांभाळायला येत नाही, न व्यवस्थित राहायला येतं आणि न ही सजून सवरून राहायला येतं. माझं नशीबच फुटकं आहे की जी ही अडाणी बायको माझ्या गळ्यात पडली. असं म्हणत मुकेशने प्रियाला धक्का दिला आणि बेडरूम मध्ये निघून गेला. हे यशोदाताईंच्या घरातलं रोजचं झालं होतं. त्याचं काय आहे? मुकेश त्याच्या वर्गातील मुलीवर प्रेम करत होता, पण तिने त्याला धोका दिला. त्यानंतर घरातल्या लोकांच्या सांगण्यावरून मुकेशने प्रियाशी लग्न तर केलं, पण ती बायको फक्त घर सांभाळायला, त्याच्या शरीराची भूक भागवायला आणि मुलांना जन्म देण्यासाठीच होती. बायकोला मान सन्मान पण द्यायचा असतो हे तर तो विसरलाच होता. यशोदाताईंनी किती वेळा प्रेमाने ओरडून धमकावून समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण 2 मुलांचा बाप झाल्यानंतर सुद्धा मुकेशमध्ये काहीही बदल झाला नाही. उलट जेव्हा जेव्हा त्याची आई त्याला समजावून सांगायची तेव्हा तेव्हा तो प्रियाशी अजूनच वाईट वागायचा. प्रियामध्ये पण खूप सहनशक्ती होती. तिने कधीच मुकेशला उलट उत्तर दिलं नाही, पण हे सगळं बघून यशोदाताईंना खूप वाईट वाटायचं. त्यांनी किती वेळा प्रियाला सांगितलं की स्वतःसाठी बोलायला शिक, पण प्रिया प्रत्येक वेळी उत्तर द्यायची की आई, घरातील सुख शांतीसाठी गप्प राहणं चांगलं आहे. शेजारच्यांना तमाशा दाखवण्यापेक्षा घरातली गोष्ट घरातच राहिलेली बरी. जसं जसा वेळ जाईल तसं सगळं आपोआप ठीक होईल. पण यशोदाताईंना प्रियाचं बोलणं अजिबात पटत नव्हतं, कारण वेळेसोबतच मुकेशचं वागणं प्रियासोबत अजूनच खराब होत चाललं होतं. यशोदाताई मनातल्या मनात म्हणाल्या, हे देवा, प्रियाचं रक्षण कर. काय माहित एवढं सहन करण्याची शक्ती तिच्यात कुठून येते. रोज अपमान होऊन सुद्धा ती सगळ्यांच्या सेवेत काही कमी पडू देत नव्हती. माझ्या नालायक मुलाला जरा चांगली बुद्धी द्या, असं म्हणत त्यांनी त्यांची पूजा संपवली. प्रिया म्हणाली, आई तुमचा चहा. प्रिया तिच्या लहान बाळाला काखेत घेऊन सगळी कामं आटपून घेत होती. तिची सासू म्हणाली, दे बाळाला माझ्याजवळ आणि तू पण जाऊन तुझा नाश्ता कर. बाळाला दूध पाजून घे, त्याला भूक लागली असेल. यशोदाताईंनी तिच्याकडून बाळाला घेतलं. ऑफिसला जाताना मुकेश त्याच्या आईला म्हणाला, तू चहा पिऊन घे आई, हिला तर दिवसभर खाण्याशिवाय दुसरं काम तरी आहे का काय? खाईल ती नंतर. यशोदाताई रागात म्हणाल्या, लाज वाटू दे जरा. बायको आहे तुझी, जी तुझं सगळं घर सांभाळते, तुझा संसार करते, मुलांना बघते, दिवसभर तुझ्या आईची सेवा करते. तू बोलायच्या अगोदर तुझी वस्तू तुझ्या हातात आणून देते आणि तुला फक्त तिचं जेवणच दिसतं. पण प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळेही मुकेश उठून निघून गेला. प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आई तुम्ही चहा घ्या, मी नंतर नाश्ता करते. प्रियाने बाळाला सासूच्या मांडीवरून उचलून घेतलं. यशोदाताईंनी सुनेचा हात पकडून खाली बसवत म्हणाल्या, हे सांग, अजून किती दिवस सहन करणार आहेस तू? प्रिया रडत म्हणाली, आई मी अजून काय करू शकते? मी गरीब आई वडिलांची मुलगी आहे. 2 मुलांना घेऊन कुठे जाणार? तिची सासू म्हणाली, आई वडील गरीब आहेत म्हणून काय तू चुकीचा असताना पण सहन करणार आहे का? नवरा आहे तो तुझा आणि तू त्याची बायको. त्याची हिंमत यासाठीच वाढली आहे की तू गपचीप सगळं सहन करतेस. पण तू विचार केला आहेस का याचा तुझ्या मुलांवर काय परिणाम होईल? ती जी तुझी मुलगी आहे ना, ती उद्या दुसरी प्रिया बनेल आणि तुझ्यासारखी गप्प बसून नवऱ्याचा अत्याचार सहन करेल. आणि हा जो तुझा मुलगा आहे ना, तो मुकेश बनेल आणि त्याच्या बायकोवर असाच अत्याचार करेल.
कारण ते हे सगळं बघतच मोठी होत आहेत. कळलं का तुला? तुझं गप्पा बसून सगळं सहन करणं भविष्यासाठी किती वाईट आहे याचा तू विचार पण नाही करू शकत. त्यांचं बोलणं ऐकून प्रिया विचारात पडली, कारण सासू काहीच चुकीचं बोलत नव्हती. ती म्हणाली, मग आई, मला काय करायला पाहिजे? मी तर हे घर पण सोडून जाऊ शकत नाही, ती रडत म्हणाली. तिची सासू म्हणाली, तू हे घर सोडून का जाशील? हे घर जेवढं माझ्या मुलाचं आहे तेवढंच बाकी सगळ्यांचं पण आहे. नाईलाजाने प्रिया म्हणाली, मग मी काय करू आई? तिची सासू म्हणाली, त्याला चांगलीच अद्दल घडव, त्याला तुझं महत्त्व पटवून दे. त्याला हे सांग, या घरात त्याच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात तुझी काय किंमत आहे. तू अडाणी नाहीस आणि नाही गावंढळ आहेस. कळलं का तुला? ही आई कायम तुझ्या सोबत आहे. असं म्हणत यशोदाताईंनी प्रियाच्या कानात काहीतरी सांगितले. मुकेश ऑफिसमधून आल्या आल्या स्वातीला म्हणाला, प्रिया, प्रिया कुठे मरून पडली आहेस? पाणी घेऊन ये लवकर. प्रिया आतूनच म्हणाली, फ्रीजमध्ये ठेवलं आहे, ते आत येऊन पाणी घ्या. मुकेश रागात म्हणाला, हे काय आगाऊपणा आहे? अडाणी कुठली? नवरा कामावरून थकून घरी आला आहे, तुला साधं पाणी पण देता येत नाही का? प्रिया तेथूनच म्हणाली, अडाणी आहे म्हणून तर बोलत आहे, स्वतः येऊन घ्या, मला तर देता येत नाही पाणी. कारण असताना सकाळ सारखे तुमचे कपडे खराब होतील, असं म्हणून प्रिया तिच्या खोलीमध्ये गेली. तुझी ही हिम्मत, असं म्हणत रागात तो पण खोलीत आला तर प्रिया पायाला नेल पॉलिश लावत होती. तिने मुकेशकडे बघितलं पण नाही. मुकेशने त्याचा राग शांत केला, स्वतः पाणी पिऊन आला आणि नंतर आईजवळ येऊन बसला. तो बसल्या बसल्या त्याची आई म्हणाली, मुकेश, तुझ्या मुलाला घे जरा, सकाळपासून घेऊन घेऊन माझे हात दुखायला लागले आहेत. बाळाला घेत मुकेश म्हणाला, ठीक आहे आई, तू जेवण वाढायला घे, खूप भूक लागली आहे. त्याची आई म्हणाली, मुकेश, प्रियाने स्वयंपाक बनवला नाही. ती म्हणाली, माझ्या हातचं जेवण कुणालाच आवडत नाही, मग मी जेवण बनवायचा कशाला त्रास घेऊ? मुकेश रागाने उठला आणि म्हणाला, आज तर ही जी चमडी सोलून काढतो, आज ही खूप जास्त बोलत आहे. त्याची आई म्हणाली, नको नको मुकेश, अशी चूक करू नकोस, नाहीतर ती आपल्या दोघांना जेलमध्ये पाठवेल. आज सुनबाई तिच्या मावस बहिणीला सांगत होती की ती या घराला खूप कंटाळली आहे, असं वाटत आहे की गळफास घेऊन आत्महत्या करावी. जर आज ना उद्या मला काही जरी झालं किंवा माझ्या अंगावर एखादी जखम किंवा ओरखडा जरी दिसला तर याचा जिम्मेदार माझा नवरा असेल आणि त्याच्यासोबत सासू पण असेल. मुकेश, जर तिने काही उलटसुलट केलं तर? कारण नसताना आपल्या गळ्याला फास लागेल. त्यापेक्षा तू असं कर, बाहेरून आपल्यासाठी जेवण घेऊन ये आणि मग स्वराचा इंग्लिश प्रोजेक्ट पण करायचा आहे. त्याची आई तोंड बारीक करून म्हणाली. मुकेश म्हणाला, काय, अजून तिचा प्रोजेक्ट पण केला नाही तिने? आणि असंच कसं ती काही करून घेईल? तू उगाच घाबरत आहेस. त्याची आई म्हणाली, मुकेश, ती बोलते मी अडाणी आहे, मला कुठे इंग्रजी लिहायला वाचायला येतं म्हणून मी नाही केला तिचा प्रोजेक्ट. आणि माझं घाबरून जाणं चुकीचं नाही मुकेश, कारण आजकाल बायकांचं खूप ऐकलं जातं. विचार कर, या वयात मी जेलमध्ये जाताना कशी दिसेल? आता मुकेश गप्प झाला. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने जेवण ऑर्डर केलं आणि मुलीला प्रोजेक्ट बनवायला मदत करू लागला. पण त्याला काहीच समजत नव्हतं की कसं समजावं तिला, कसं लिहिण्यासाठी मदत करू, कारण आजपर्यंत त्याने कधीच मुलीला तिच्या अभ्यासात मदत केली नव्हती. दुसऱ्या दिवशी मुकेशला त्याचं कुठलं सामान जागेवर मिळालं नाही. प्रिया पण घरात कुठेच दिसत नव्हती. तो म्हणाला, आई, प्रिया कुठे दिसत नाही? तो बाहेर येत म्हणाला. त्याची आई म्हणाली, अरे, ती तर तिच्या बहिणीच्या घरी गेली आहे आणि बघ ना, तुझ्या मुलाने शिसू पण केली आहे. आता माझ्याच्याने त्याला धुतलं जाणार नाही, त्यामुळे तूच त्याला धुवून घेऊन ये. मुकेश रागात म्हणाला, काय,
बहिणीच्या घरी गेली आहे, पण कोणत्या? आई म्हणाली, अरे तिची मावस बहीण या शहरात शिफ्ट झाली आहे आणि तिचीच बहीण इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर बहिणीनेच तिला सांगितलं आहे की स्वतःला वेळ दे, माझ्यासोबत ये, गप्पा मार, संसारात गुंतून राहू नकोस, स्वतःवर जरा लक्ष दे, म्हणून ती तिच्या घरी गेली आहे, उत्सुकतेने म्हणाला. पण तिने तर कधीच सांगितले नाही की तिची मावस बहीण पोलीसमध्ये आहे. त्याची आई म्हणाली की अरे पण मला तर सांगितलं होतं, पण तेव्हा ती दुसऱ्या शहरात होती. मला तर असं वाटतंय की तिचीच फूस मिळाली असेल तिला, म्हणून सुनबाई तिच्या मनाप्रमाणे वागायला लागली आहे. असं तर नाही ना होणार की सुनबाई तिला घरातलं सगळं काही सांगून टाकेल? त्यामुळे सगळ्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. पण इथे तर प्रिया बरोबर आहे. तुला कितीतरी वेळा मी सांगितलं होतं की सुनबाईची इज्जत कर, तिला मान सन्मान दे, पण तू तर तिला रोज वाईट वागणूक देत असतोस. पण आता जर तिने असं काही केलं तर मी तर सुनबाईच्या बाजूने होणार की मी नाही, फक्त माझा मुलगाच तिचा छळ करत असतो, कारण या वयात मला जेलमध्ये जायचे नाही. त्या घाबरण्याचे नाटक करत म्हणाल्या. आता खरंच मुकेश विचारात पडला. त्याने बाळाला घेतलं आणि बाथरूममध्ये गेला. तेवढ्यात प्रिया आली आणि म्हणाली, अरे तुम्ही का हे सगळं करत आहात? द्या इकडे, त्याला मी करते त्याचं सगळं. मुकेश म्हणाला, असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही, तू थकली असशील आणि तसंही हा माझा पण मुलगा आहे. मुकेशने त्याच्या स्वभावाच्या अगदी उलट शांततेत उत्तर दिलं. त्यामुळे हे बघून प्रियाला आश्चर्य वाटलं. ती किचनमध्ये गेली आणि सासूने सांगितल्याप्रमाणे फक्त चहा आणि टोस्ट घेऊन बाहेर आली. तिला वाटलं हे बघून मुकेश आता ओरडणार, पण तो तर गपचिप नाश्ता करून कामावर निघून गेला. ऑफिसला गेल्यावर मुकेश त्याच्या मित्राला म्हणाला, ऐक ना मित्रा, बायकोला मानसिक त्रास दिल्यावर किती वर्षाची शिक्षा होऊ शकते? मित्र म्हणाला, आता हे तर त्या जज साहेबांवर आणि किती त्रास दिला आहे यावरून ठरवलं जातं. पण हे तू सगळं मला का विचारत आहेस? वहिनीने तुझ्या विरुद्ध तक्रार तर केली नाही ना? त्याचा मित्र त्याची मस्करी करत म्हणाला. मुकेश विषय बदलत म्हणाला, असा कसा बोलतोस तू? ती का माझी तक्रार करेल? चल कामाला लागूया. पण त्याचं मन कामात लागत नव्हतं. तो हाच विचार करत होता की जर प्रियाने तक्रार केली तर काय काय आरोप लावू शकते. हा सगळा विचार करत त्याने तिच्यावर केलेला, तिचा सारखा केलेला अपमान आठवायला लागला. घरी आल्यावर पण तो कोणाशीही बोलला नाही. गपचूप त्याच्या खोलीत निघून गेला. प्रिया पाणी घेऊन खोलीत आली आणि म्हणाली, हे घ्या पाणी. ग्लास देताना थोडंसं पाणी सांडलं तर ती म्हणाली, मला माफ करा. ती घाबरत म्हणाली. मुकेश म्हणाला, असू दे, घाबरू नकोस, पाणीच तर सांडलं आहे, ते सुकून जाईल. बाहेर आल्यावर प्रियाने तिच्या सासूला सगळं सांगितलं. ते ऐकून दोघीही हसायला लागल्या. रात्री अचानक मुकेश झोपेत जोरात ओरडला, नको इन्स्पेक्टर साहेब, मला जेलमध्ये जायचं नाही, मला सोडा, मला सोडा. प्रिया त्याला उठवत म्हणाली, काय झालं तुम्हाला? मुकेश झोपेतून जागा झाला आणि तिच्या समोर हात जोडून म्हणाला, प्रिया प्लीज मला माफ कर. आजपासून मी कधीच तुझ्यासोबत चुकीचं वागणार नाही, तुला वाईट बोलणार नाही, पण प्लीज तू तुझ्या बहिणीकडे माझी तक्रार करू नकोस. प्रिया त्याचा हात पकडत म्हणाली, अहो हे काय करत आहात तुम्ही? मी कोणतीही तक्रार करणार नाही, तुम्ही काळजी करू नका आणि शांतीत झोपा. तिने बघितलं तर दाराच्या बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या, ज्या बहुतेक मुकेशचा ओरडण्याचा आवाज ऐकून आल्या होत्या. प्रिया आणि त्यांची नजरानजर झाली आणि त्या हसायला लागल्या. प्रियाच्या मनात त्यांच्यासाठी अजूनच आदर वाढला होता. आज लग्नाच्या 8 वर्षानंतर तिला तिच्या सासूमुळे तिचा मान सन्मान मिळाला होता. आज एका आईने तिच्या मुलाला त्याच्या बायकोवर करत असलेला अत्याचार, तिचा करत असलेला अपमान बघून त्याला चांगलीच अद्दल घडवली होती आणि तो जात असलेल्या चुकीच्या मार्गावरून
सरळ मार्गावरून आणलं होतं. आज एका सासूने तिच्या सुनेला तिचा मान सन्मान परत मिळवून दिला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.